हॅलो सकेनो, कसे आहात? मागच्या व्हिडिओमध्ये आपण मालवणी चिकन कसं बनवायचं ते दाखवलं होतं. त्या चिकन थाळीमध्ये आपण सोलकढी दाखवली होती. ती सोलकढी कशी बनवायची ते आता आपण इथे बघून घेऊया. सर्वप्रथम साहित्य बघून घेऊया. इथे आपण 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे. खोबरं किसताना त्याचा सफेद भाग तेवढाच आपल्याला इथे घ्यायचा आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा टीस्पून आपण जिरं घेतलं आहे. चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे. इथे आपण 1 मिरची घेतली आहे आणि हा कोकमाचा आगळ घेतला आहे. मीठ आणि कोकमाचा आगळ सोडून बाकी सर्व इथे आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. ही कोकमाची कढी आज आपण इथे एक स्पेशल इन्ग्रेडियंट घेऊन बनवणार आहोत, ते म्हणजे बीटरूट. हे बीटरूट जास्त प्रमाणात टाकायचं नाही, नाहीतर आपल्या सोलकढीची चव बेचव होऊन जाईल. त्यासाठी मी इथे थोडंसंच असं हे अर्धा इंचाचं बीटरूट घेतलं आहे. ते पण ह्याच्यामध्ये टाकून आपण हे सगळं वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा गुलाबी रंग आला आहे. बऱ्याच वेळेला कोकम जर जुनी असतील तर त्यावेळेला असा रंग येत नाही. अशा वेळी ही ट्रिक वापरून आपण आपल्या सोलकढीला सुंदर असा रंग आणू शकतो. इथे आता आपल्याला गाळणीच्या साह्याने ह्या खोबऱ्याचा रस काढून घ्यायचा आहे. टोटल 2 वाटी पाणी मी इथे हे खोबरं वाटण्यासाठी घेतलं होतं आणि त्याचाच आता आपल्याला इथे हा रस काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण असा हा रस काढून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी इथे आपल्याला कोकमाचा आगळ टाकायचा आहे. इथे मी 1 टीस्पून आगळ घेतला आहे आणि चवीनुसार आपण इथे मीठ पण टाकून घेऊ. आता इथे तुम्हाला आवडत असेल तर 1 पिंच जेवढी साखर पण टाकून घेऊ शकता. हे सर्व आता आपण ढवळून घेऊ आणि आपली सोलकढी रेडी आहे. तुम्ही बघू शकता सुंदर गुलाबी रंगाची आपली ही सोलकढी रेडी झाली आहे. सोलकढी ही कोकणातली पारंपरिक पद्धत आहे. जनरली ही सोलकढी नॉनव्हेज बरोबर सर्व केली जाते. नॉनव्हेज बरोबर ही सोलकढी सर्व करण्याचं कारण म्हणजे आपलं जे अन्न असतं ते डायजेस्टिव्ह करण्यासाठी. आजची ही सोलकढीची एक ट्रिक वापरून केलेली रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.